तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती। जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित। आम्ही नेहमीच तुमच्या सोबत। सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट। नाशिकमध्ये पत्रकारांवर हल्ला, जळगाव जामोद संघाचा निषेधाचा स्वर। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या पत्रकारांवरील अमानुष हल्ल्याचा जळगाव जामोद तालुका पत्रकार संघाने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे। या हल्ल्यामुळे पत्रकारांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहे। पत्रकार हे समाजातील समस्यांचे प्रतिबिंब जनतेसमोर ठेवतात, त्यामुळे त्यांच्यावर झालेला हल्ला हा लोकशाहीच्या मूल्यांवर घाला घालणारा असल्याचे संघाने स्पष्ट केले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत निवेदन देऊन या घटनेबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। या निवेदनात पत्रकारांवरील हल्लेखोरांना कठोर शिक्षा व्हावी असे नमूद केले आहे। पत्रकार संरक्षण कायदा काटेकोरपणे लागू करावा। संघाने निवेदनात स्पष्ट केले की नोव्हेंबर 2019 मध्ये अस्तित्वात आलेल्या पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी आजवर व्यवस्थित होत नाही। या कायद्याच्या अंमलबजावणीतील कुचराईमुळेच अशा प्रकारचे हल्ले होत असल्याचा आरोपही संघाने केला आहे। या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, अन्यथा पत्रकारांचा आत्मविश्वास ढासळेल असा इशाराही देण्यात आला। पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या एस मल्टी सर्व्हिसेस या कंपनीला ब्लॅकलिस्ट करून त्यांना राज्यात कुठेही ठेका देऊ नये अशी ठाम मागणी संघाकडून करण्यात आली। या मागणीमुळे सरकारी कामांमध्ये पत्रकार सुरक्षेला प्राधान्य द्यावे असा स्पष्ट संदेश दिला गेला आहे। समिती गठीत करण्याची मागणी। गृहमंत्रालयाने पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत प्रलंबित असलेल्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती गठीत करावी अशी मागणी पत्रकार संघाने केली आहे। जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती स्थापन व्हावी, त्यात जिल्हा पोलीस अधीक्षक सचिव म्हणून आणि वकील संघाचे अध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते सदस्य म्हणून असावे असेही निवेदनात नमूद केले आहे। यामुळे हल्ल्याच्या घटनांची योग्य आणि तत्काळ चौकशी होईल, तसेच पत्रकारांवरील विश्वासार्हता व सुरक्षा याबाबत ठोस पावले उचलली जातील असा विश्वास संघाने व्यक्त केला आहे। स्थानिक पत्रकारांची ठाम भूमिका। निवेदन देताना तालुकाध्यक्ष विनोद चिपडे, तालुका उपाध्यक्ष संतोष कुलथे, तालुका सरचिटणीस अश्विन राजपूत, तालुका कार्यवाह अमोल भगत, तालुका संघटक मंगेश बहुरूपी, सहसंघटक विजय वानखडे, सहसचिव मनीष ताडे, संदीप भावसार यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते। या उपस्थितीमुळे पत्रकार संघाच्या मागण्या अधिक ठामपणे मांडल्या गेल्या। पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांना आळा घालण्यासाठी पत्रकार संघाची ही पुढाकार भूमिका महत्त्वाची ठरत असल्याचे मत स्थानिक पत्रकारांनी व्यक्त केले। या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने पावले उचलून पत्रकार सुरक्षेबाबत ठोस धोरण आखावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा। तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज।